भंडारा जिल्ह्यातील लाखनी ग्रामीण रुग्णालयात रुग्णाच्या जीवाशी खेळणारी गंभीर घटना समोर आली आहे। सकाळच्या सुमारास थंडी आणि तापाच्या आजारामुळे भाग्यश्री हेमराज काशीकर यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले। मात्र येथील सफाई कामगाराने वैद्यकीय प्रशिक्षण नसतानाही त्यांना सलाईन लावण्याचा प्रयत्न केला आणि धक्कादायक बाब म्हणजे दुसऱ्या दिवशी रुग्णाची वापरलेली दूषित सिरिंज त्यांना लावण्यात आली आणि या गैरप्रकारामुळे रुग्णाच्या जीवनाला धोका निर्माण झाला असून हिपॅटायटिस किंवा इतर संसर्गजन्य आजाराची भीती व्यक्त केली जात आहे। भाग्यश्री काशीकर यांनी सलाईन बाबत विचारणा केली असता सफाई कामगाराने ओरडाओरड करू नकोस, चुपचाप आपले काम कर असे उद्धटपणे उत्तर दिले आणि लावलेली सिरिंज काढून घेतली। वैद्यकीय उपचार ही डॉक्टर आणि परिचारिकांनी जबाबदारी असताना देखील सफाई कामगाराने असे गैरप्रकार केल्याने रुग्णालयातील व्यवस्थापनावर प्रश्नचिन्ह उपस्थित झाला आहे। मी भाग्यश्री हेमराज काशीकर, मला थंडी वगैरे वाजत होती, त्याच्यामुळे मी काल दुपारला 2-2:30च्या दरम्यान ॲडमिट झाली लाखनी ग्रामीण रुग्णालयामध्ये। तर मला इथं आल्यानंतर जे स्वीपर आहेत त्यांनी सलाईन लावली पण त्यांनी दुसऱ्यांची यूज केलेली सिरीज मला लावली। त्यानंतर मी जेव्हा त्यांना प्रश्न केला की मला का बरं तुम्ही यूज केलेली सिरीज लावता म्हणून, तर ते म्हणाले की म्हणजे आम्ही कामात आहोत, दिसत नाही का तुला, चुपचाप बस, आपलं काम कर, असे म्हणजे रागवल्यासारखे एकदम वागले आणि माझी सिरीज काढून त्यांनी आपल्याजवळ ठेवली। आणि ते जसे दुसऱ्यांचे पण जसे BP घेत आहेत किंवा म्हणजे कुणाला दवाई वगैरे द्यायची आहे तर ते स्वीपरच देत आहेत, नर्स आणि डॉक्टर नाही देत आहेत। आणि रात्री माझी 2-2:30च्या दरम्यान तब्येत खराब झाली, तर मी गेली त्यांच्याकडे, तर ते एकदम रागावून बोलले तुला एकदम आराम होईल का वगैरे म्हणून, आणि एक गोळी दिली आणि वापस पाठवले। मागणी म्हणजे कसं स्वीपरचं काम नाही आहे, कारण त्यांना म्हणजे सलाईन लावण्याचं मेडिसिनचं नॉलेज नाही आहे। जर आम्हाला दूषित म्हणजे सिरीज लावत आहेत, आम्हाला हिपॅटायटिस A वगैरे होऊ शकते किंवा दुसऱ्यांच्या रोगाची बाधा होऊ शकते, संक्रमण होऊ शकते, म्हणजे आमचे जीवन संकटात येऊ शकते, दुसऱ्यांचं रोग आम्हाला होऊ शकते। तर म्हणजे योग्य कारवाई झाली पाहिजे, शासनाने लक्ष केलं पाहिजे, हीच मागणी आहे।